नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण बरेच दिवस झालं मुंबई पोलीस भरतीची जे फायनल जे मेरिट आहे ते प्रतीक्षेत आहात आणि कधी फायनलचे मेरिट लागणार. आता यूट्यूबवरती बरेच जण पोलीस भरतीमध्ये क्षेत्रातील लोक वेगवेगळ्या स्वरूपात मेरिट सांगायला लागलेले आहेत. आणि या संदर्भात मी तुम्हाला जे आपण पहिल्यापासून मेरिट लावत आलेला आहे तशाच प्रकारे मेरिट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त 1 ते 2 मार्काचा फरक पडू शकेल, फक्त कुठलाही ह्याच्यामध्ये बदल होणार नाही. मी आजपर्यंत तुम्हाला जे मेरिट सांगितलं त्याच प्रकारे फायनलचं जे कट ऑफ आहे तो जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही मनात शंका आणू नका. जर तुम्हाला एवढे मार्क पडत असतील तर तुम्ही 100% सिलेक्शन होणार. आणि पोलीस भरतीचं एक फायदा आहे की जे वेटिंग लिस्टमध्ये राहतील त्यांना आणखीन एक संधी आहे सरकारी नोकरीमध्ये जाणे, म्हणजे MS मध्ये जाण्याची संधी आहे. याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आणि बरेच जण दिवस झाले की मुंबई पोलीस भरतीच्या मेरिटच्या प्रतीक्षेत बरेच जण आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं की 15 फेब्रुवारी तारीख सांगितलेली आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत मेरिट लागून जाईल. पण त्याच्या आधी तुम्हाला बऱ्याच जणांच्या मनात शंका असते की सर मेरिट सांगतात पण आमचं बसू शकेल का असं बऱ्याच जणांच्या मनात शंका असते. पण आता एवढे मार्क पडले तर तुमचं 100% होऊ शकतं. मी तुम्हाला आजपर्यंत सांगताना आणि प्रत्येकाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करा, कुणीच मेरिट सांगितलं नाही 140 मार्काचं ओपनचं मेरिट कुणीच सांगितलेलं नाही. आणि आपण देखील सांगणार नाही, कारण की मेरिट एवढं जाऊ शकणार नाही, कारण की असं होणार नाही. कारण मेरिट जे आहे बरोबर व्यवस्थित लागणार आहे. जसं ठाण्याचं मेरिट लागलं होतं 130 मार्काचं, तसंच मुंबईचं देखील लागू शकेल. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये काळजी करू नका, शंका आणू नका. आणि तुम्हाला आज पूर्णपणे माहिती सांगणार आहे की ओपनचं मेरिट काय लागणार आहे. मी आजपर्यंत तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं ओपनचं मेरिट जे आहे 130 मार्काचं लागणार आहे अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर ओपनच्या मुलींचं सांगितलेलं आहे. मुलींचं देखील 125 ते 128 मार्कापर्यंत मुलींचं जाऊ शकेल. अशा प्रकारे ओपनचं मेरिट आहे अशाच प्रकारे लागणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही मनात शंका आणू नका. तर तुम्हाला ओपनच्या विद्यार्थ्याला एवढी मार्क असतील तर तुम्हाला 100% 2 महिन्यामध्ये ट्रेनिंगला जायची संधी मिळेल आणि तुम्ही 100% याच्यामध्ये सिलेक्शन होणार आहे. 100% तुम्ही पोलीस होणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. 130 मार्काचं मेरिट जे आहे ते अशाच प्रकारे लागणार आहे. 15 तारखेला तुम्हाला लवकर कळेल. पण मेरिट मी तुम्हाला सांगत आहे की 125 मार्काचं मुलींचं आणि मुलांचं 130 मार्काचं लागू शकेल. त्यानंतर बदल जर झाला तर 131 मार्कापर्यंत जाऊ शकेल. याच्या पुढे मेरिट जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही मनामध्ये शंका आणू नका भावांनो, कारण की मेरिट जे आहे ते एकदम व्यवस्थित आपण लावत आलेलो आहे आणि इथून पुढे देखील लावत सांगणार आहे. त्याच्यामुळे एकदम सरकारी पोलीस भरतीमध्ये सरकारी जागेसाठी कसं मेरिट लावलं जातं त्याच प्रकारे फायनलचं मेरिट मी तुम्हाला सांगणार आहे. मुंबई पोलीस जे लावणार मेरिट त्याच प्रकारे मेरिट हे 100% लागणार आहे. त्याच्यामुळे मेरिटची शंका करायची नाही, कुठल्याही प्रकारे ही करायचं नाही. त्यामुळे तुम्हाला सांगत आलेलो आहे. आता बघायचं आपण की OBCचं मेरिट सांगणार आहे. OBCच्या मुलांचं मेरिट सांगणार आहे मित्रांनो. तर OBCच्या मुलांचं 128 ते 129 मार्कापर्यंत जाऊ शकेल. याच्या पुढे मी तुम्हाला एक मार्कानं मेरिट वाढून सांगितलेलं आहे, कारण की मेरिट जे आहे ते कमीत कमी एक मार्कानं कमी देखील येऊ शकतं. कधी कधी 127 128 देखील होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही मनात शंका आणू नका. अशा प्रकारे मेरिट जाणार आहे. 135 मार्कात जर कोणी मेरिट सांगितलं असेल तर त्याचं काय ऐकू नका, कारण की तुम्हाला एकदम ओरिजिनल माहिती सांगत आहे. आणि जर तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, कारण की मेरिटचे कमीत कमी 5 ते 10 व्हिडिओ आपल्यापर्यंत चॅनलपर्यंत झालेले आहेत. त्याच्यामुळे मेरिट दरवेळी सांगणं ही नाही, कारण की मी तुम्हाला आज तरी देखील बरेच जण कमेंट करायलेत की सर मेरिट कसं काय तुम्ही असं सांगायला लागला. पण मी तुम्हाला वारंवार सांगण्याची वेळ काय येते, कारण की तुम्ही कमेंटमध्ये असं सांगता की मेरिट कशा लागू शकेल किंवा मेरिटचं हा अंदाज बरोबर आहे का, आता बरोबर आहे का. तर तुम्हाला आज एकदम ओरिजिनल माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता शेवटचा व्हिडिओ असणार आहे मेरिटवर, त्याच्यापुढे आपला व्हिडिओ येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थेट आपला व्हिडिओ थेट परत 15 फेब्रुवारीला ज्यावेळेस आपलं मेरिटचं फायनलची यादी येईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपण मेरिट काय लावलं होतं आणि कशा प्रकारे मेरिट लागणार. तर एवढी जर मार्क असेल तर कुठल्याही मनात शंका आणू नका, तुम्हाला 100% होऊ शकतं. मेलसाठी मुलांसाठी एक OBCचे 128 आणि 129 पर्यंत लागू शकतं. तर मुलींचं OBC सांगणार आहे मित्रांनो. तर मुलींचं देखील तुम्हाला सांगतो. तर मुलींचं जे आहे ते 122 ते 123 मार्कापर्यंत जाऊ शकतं. एक मार्कानं वाढवून सांगितलेलं आहे. कमीत कमी ह्याच्यामध्ये देखील फरक होऊ शकतो, 1 मार्क देखील कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही शंका आणू नका. OBCचं 122 ते 123 पर्यंत मुलींचं जाऊ शकतं. मुलांचं OBCचं 128 129 मार्कापर्यंत जाऊ शकतो. तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ चेक करा. तर मी आजपर्यंत मेरिट तुम्हाला सांगितलं ह्याच प्रकारे मेरिट सांगितलेलं आहे. तर आता बघा OBC झालं. SCच्या मुलांचं बघा, SCसाठी 125 ते 126 जाऊ शकतं. SCच्या मुलांचं 125 ते 126 आणि SCसाठी मुलींचं 110 ते 115 पर्यंत जाऊ शकतं. अशा प्रकारे मेरिट जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही मनात शंका आणू नका. एकदम सरकारी मेरिट जसं लावलं जातं तशाच प्रकारे मेरिट आपण सांगितलेलं आहे, आजपर्यंत सांगत आलेलं आहे, तो पुढे देखील सांगत राहणार आहे. मला सांगितलेलं. त्यानंतर STचं बघू शकता. मुलांचं STच्या मुलांचं 125 ते 126 मार्कापर्यंत जाऊ शकतं. STच्या मुलांचं
अशा प्रकारे मेरिट जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एवढी मार्क असतील तर तुम्ही 100% तुमचं सिलेक्शन होणार आहे. 2 महिन्यामध्ये तुम्ही भरतीला ह्याला ट्रेनिंगला जाऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही मनामध्ये शंका आणू नका भावांनो, की एकदम ओरिजिनल मेरिट आहे, असंच लागेल का, तसंच लागेल का, तर असंच मेरिट लागू शकतं. ह्याच्या पुढे मेरिट जात नसतं. आपल्याला एवढं माहित आहे की मेरिट ह्याच्या पुढे जाणार नाही. तर आता एस-टीच्या मुलींचं सांगणार आहे. तर एस-टीच्या मुलींचं देखील बघू शकता 112 ते 114 पर्यंत जाऊ शकतं एस-टीच्या मुलींचं. त्यानंतर VGA मुलांचं 125 ते 127 पर्यंत जाऊ शकतं. आणि VGA मुलींचं बघू शकताय 112 ते 114 पर्यंत जाऊ शकतं. त्यानंतर NTB मुलांचं 125 ते 127. आजपर्यंत मी तुम्हाला असाच प्रकारे मेरिट सांगितलेला आहे आणि इथं पुढे ते सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता NTB. आणि ते NTB मुलींचं 113 ते 115 पर्यंत जाऊ शकतं. त्यानंतर NTC मुलांचं 125 ते 124 पर्यंत जाऊ शकतं. अशा प्रकारे मेरिट जे आहे मुलांचं मुलींचं बघितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं SBC EWS काय लागू शकतं. त्यानंतर होमगार्ड, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांचे देखील मेरिट सांगितलेलं आहे. त्यानंतर SEBC यांचं देखील मेरिट सांगणार आहे. तर 122 ते 123 पर्यंत जाऊ शकतं मुलांचं. आणि मुलींचं SCBC 115 ते 117 पर्यंत जाऊ शकतं. त्यानंतर EWS 121 ते 125 पर्यंत जाऊ शकतं. आणि EWS मुलींचं 103 ते 108 पर्यंत जाऊ शकतं. अशा प्रकारे फायनलचं कट ऑफचं मेरिट 100% असंच जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मेरिट जे तुम्हाला सांगितलेलं आहे EWS SCBC अशा प्रकारे जाऊ शकतं. आता राहिला आपला विषय मुद्दा होमगार्ड, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त त्यांचं देखील अशाच प्रकारे मेरिट लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.